एक महत्त्वाची बातमी, नगराध्यक्षपदाचा पहिला निकाल भाजपच्या बाजूने लागलाय। धुळ्यातील दोंडाईचा नगराध्यक्ष भाजपचा झालेला आहे। मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री इथं बिनविरोध निवडून आलेले आहेत। भाजपच्या 7 उमेदवारांचीही बिनविरोध निवड झालेली आहे। विरोधी उमेदवार शरयू भावसारांचा अर्ज बाद झाला। त्यानंतर दोंडाईच्या नगराध्यक्षपदी नयन कुमार रावल यांची बिनविरोध निवड झालेली आहे, तर भाजपच्या 7 उमेदवारांचीही बिनविरोध निवड झालेली आहे। दरम्यान जयकुमार रावल हे आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांच्याबरोबर आता उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। नागिंद, कसा झाला हा विजय, काय नेमकं या निवडणुकीत घडलंय? नक्कीच उत्तर महाराष्ट्रातील पहिली दोंडाईचा नगर परिषद आहे। या ठिकाणी 7 नगरसेवक आणि नगराध्यक्ष या ठिकाणी बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि सध्या आपल्यासोबत राज्याचे प्रधानमंत्री सध्या आपल्यासोबत। भाऊ, काय सांगाल, पहिलीच उत्तर महाराष्ट्रातील नगर परिषद आहे आणि या ठिकाणी आपल्या मातोश्री आणि आपले 7 उमेदवार या ठिकाणी बिनविरोध निवड झाले, कसं पाहता येईल? दोंडाईच्या नगरपालिका बिनविरोध होणं, 7 नगरसेवक बिनविरोध होणं हे खरं श्रेय यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे, भाजपचे नेते आमचे प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, इलेक्शनचे इंचार्ज बावनकुळे साहेब मागच्या वर्षापासून सातत्याने त्या सगळ्या गोष्टींची तयारी करते। आमच्या महासाहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो की 4थ्यांदा ते नगराध्यक्ष झाले, तेही बिनविरोध झाले। उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिली नगरपालिका आहे त्याच्यामध्ये बिनविरोध झाले। 7 नगरसेवक आमचे बिनविरोध झाले आणि कदाचित या 2-3 दिवसामध्ये जवळपास सगळेच बिनविरोध होण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्र हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये तर 4चे नगरपालिका भाजपच्या येणार आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे, मी आपल्याला दाव्याने आणि विश्वासाने सांगू इच्छितो की जे काम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि आमच्या मित्र पक्षांचे सुद्धा येतील। भारतीय जनता पार्टी ते बिहारमध्ये जसा रेकॉर्ड ब्रेक केला त्याच्यापेक्षाही ऐतिहासिक हा रेकॉर्ड ब्रेक होणार आहे। दोंडाईचा तो जातीय, मुंबई अभी बाकी आहे। नक्कीच आपल्यासोबत या ठिकाणी विजयी उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या जे काही आहेत नयन कुमार रावल त्या देखील आपल्यासोबत आहेत। आई साहेब, काय सांगाल, कसं पाहता विजय याच्याकडे? देवाची कृपाने आपले सर्वांच्या आशीर्वादाने मी आज विजय झाली। हा तुमचा सत्कार समारंभ आहे, माझा कमी पण तुमच्यामुळेच मी निवडून आलेली आणि सतत तुमची सेवा करेल। जय हिंद, जय भारत। या निमित्ताने कोणाकोणाचे आभार माना? सर देवेंद्रजींचा आभार, भाऊचा जयकुमार भाऊचा आभार आणि सर्व गावकऱ्यांचा आभार, सगळ्यांचा आभार मी मानते आणि माझे 2 शब्द आपले सर्वांचा आभार पुन्हा मी मानते। एकदा पुन्हा मी आपल्याला सर्वांचा आभार मानते। जय हिंद, जय भारत। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे तो सिर्फ जाकी है, मुंबई अभी बाकी आहे असं म्हणत की आता होत आहे। त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 7 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या ज्या काही उमेदवार होत्या जयकुमार रावल यांच्या मातोश्री या ठिकाणी बिनविरोध आलेल्या आहेत। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं महाविकास आघाडी आता या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची देखील त्यांनी या ठिकाणी बोललं जात आहे। धन्यवाद नागिंदा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्या चर्चेबद्दल।